मध्ये 12 kg वेट लॉस केलेला आहे. मला चॅलेंजेस होते की कॉन्स्टिपेशन खूप होतं, गॅसेसचा त्रास होता, फॅटी लिव्हर चेंजेस झालेले होते, पाठीच्या मणक्यामध्ये गॅप आल्यामुळे हातामध्ये आणि पायामध्ये माझ्या मुंग्या येत होत्या आणि ब्लड रिपोर्ट केल्यानंतर मी सिरियसली या 3 महिन्यापूर्वी फॅमिलीमध्ये आलो आणि आज 90% मला रिझल्ट आलेले आहेत. कॉन्स्टिपेशन कमी झालेलं आहे, गॅसेसचा त्रास कमी झालेला आहे, हातातून पायातून मुंग्या यायचं कमी झालेलं आहे आणि मला खूप छान वाटतं. मी दररोज सकाळी 4:30 वाजता उठून ह्या फॅमिलीमध्ये व्यायाम करतो. माझ्या फॅमिलीमधले पण बरेच लोक ह्या फॅमिलीमध्ये व्यायाम करतात. तर माझा हा स्वतःचा अनुभव आहे आणि माझ्या फॅमिलीमध्येही सर्वांना खूप चांगला अनुभव आलेला आहे. बरेच लोक सकस संतुलित आहार घेतात माझ्या फॅमिलीमध्ये, मी स्वतः घेतो आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. दिवसभर अजिबात थकल्यासारखं होत नाही. फक्त मी 6 तास झोप घेतो, पण दिवसभर मला कामाची खूप एनर्जी राहते. तर आजचा जो वर्कआउट होता तनुजा पाटील मॅडम यांचा खूप चांगला वर्कआउट होता आणि त्यांचा जो रिझल्ट बघितला की मॅरेथॉन मध्ये त्यांनी 10 दिवसात 8.200 ग्रॅम केजी वेट कमी केलेला आहे. तर बऱ्याच वेळा माझ्या अंडर पण बरेच लोक वर्कआउट करतात, पण प्रॉपर कोचचं गायडन्स घेत नाहीत किंवा प्रॉपर ज्या नियम जे ठरवून दिलेले आहेत ते फॉलो घेत नाहीत. तर हे खूप चांगलं आजचं उदाहरण आहे की त्यांनी, मी बघत होतो ग्रुपवर, तर बऱ्याच वेळा त्यांनी प्रॉपर सगळं फॉलो केलेलं आहे आणि प्रॉपर फॉलो केल्यामुळेच रिझल्ट आलेला आहे. तर मला त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. दुसरी गोष्ट, मला थोडं सकस संतुलित आहाराबद्दल बोलायचं आहे. तर आपला जो आहार प्लॅन केलेला आहे जगातील 1 नंबरच्या शास्त्रज्ञाने, तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला 1 आहे, प्रोटीन पावडर आहे, शेकमेट आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, तर फॉर्म्युला 1 वर मेन्शन केलेलं आहे तुम्ही कशा पद्धतीनं तो आहार घ्यायचा आहे. तर फॉर्म्युला 1 3 चमचे घ्यायचा आहे, प्रोटीन पावडर तुमच्या वजनानुसार 2 चमचे किंवा 3 चमचे घ्यायचा आहे आणि नंतर शेकमेट 1 चमचा घ्यायचा आहे. 1 मिनिट हराळे सर, आपण आपल्यामध्ये काय बदल झाला हे जाणून घ्यायचं आम्हाला. आपण जे आहाराविषयी आहे ते नंतर आपण 5 मिनिटं त्याच्यावरती बोलणार आहोत. फक्त आपल्यामध्ये काय बदल झाला या ठिकाणी आल्यानंतर आणि पूर्वी या फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी काय चॅलेंज होते आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल झाला? सर, माझं वजन आता सध्या कमी झालेलं आहे 12 केजी. क्या बात आहे. 12 किलोचा फॅट लॉस केलाय तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर. आणि सर, हे वजन वाढलं होतं. किती दिवसापासून वजन वाढलं होतं बरं तुमचं? माझं सर 4 वर्षात वजन वाढलेलं. 4 4 वर्षामध्ये वर्षापासून वजन वाढत गेलं आणि तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर स्वतःचा 12 किलोचा चरबीयुक्त म्हणजे फॅटयुक्त वजन कमी केलंय. सर, हे किती दिवसामध्ये शक्य झालं बरं तुम्हाला पहिल्या? माझं सर फक्त 2 महिन्यामध्ये शक्य झालंय हे मला. क्या 12 बात है. किलो मी 2 महिन्यामध्येच केलेलं आहे आणि म्हणजे जे अशक्य गोष्ट होती ती शक्य झालेली आहे. कारण मला असं वाटायचं की माझं वजन कधी कमी होतंय की नाही होत. कारण मी 8 महिन्यापासून फक्त अनुमानच लावत होतो की बाबा कसं करायचं, काय करायचं. माझे ग्रेट कोच आहेत निवास खवळे सर. ते मला 8 महिन्यापूर्वी भेटलेले या फॅमिलीमध्ये यायच्या अगोदर आणि माझा त्यांच्यावर विश्वास नव्हता. ते म्हणायचे की मला तुम्ही या आणि आमच्यासोबत वर्कआउट करा. तुमचं मला 3 महिने द्या. मला त्यांचं वाक्य आठवतंय. ते मला म्हणत होते की आम्हाला फक्त 3 महिने द्या. तुमचा 3 महिन्यामध्ये रिझल्ट काढून दाखवतो. तर खरोखर म्हणजे ते ग्रेट कोच आहेत आणि मला पण सांगायला म्हणजे अभिमान वाटतो. त्यांनी ज्या पद्धतीने मला म्हणजे प्रॉमिस केलं, 2च महिन्यात माझा चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि आता मला असं वाटतंय की मी ही फॅमिली अगोदर का जॉईन केली नाही. आणि खरंच छान रिझल्ट आहेत. खूप छान. डॉक्टर साहेब सांगतायत की माझा विश्वास नव्हता, पण त्यांचे ग्रेट कोच निवास खवळे सरांनी सांगितले की फक्त आणि फक्त 3 महिने द्या आणि 3 महिन्यामध्ये मी तुमचा रिझल्ट, तुम्हाला जो हवा आहे तो रिझल्ट तुम्हाला देतोय. कारण एवढा विश्वास, त्यांच्या कोचचा एवढा विश्वास आपल्या त्या आहारावरती होता. आणि कारण बघा, या ठिकाणी स्वतः ज्यावेळेस आपण स्वतः अनुभव घेतो ना, त्यावेळेस आपण इतरांना तो अनुभव सांगतो, की एवढा विश्वास सरांचा होता, त्यांच्या कोचचा विश्वास होता आपल्या सकस आहारावरती, की माझं वजन कमी झालंय. मी आज मेडिकल फ्री जीवन जगतोय. तो नक्कीच डॉक्टर चंद्रशेखर हराळे सुद्धा मेडिकल फ्री राहणार आहेत आणि त्यांचं सुद्धा वजन कमी होणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं होतं, की फक्त मला 3 महिने द्या
आणि मग तुमचा रिझल्ट पहा. आणि खरोखर डॉक्टर साहेब तुम्ही सांगताय की माझा विश्वास नव्हता यावरती. 8 महिने तुम्ही तुमच्या कोचला टाळत होतात आणि खूप छान असं तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव सांगितला की ह्या ठिकाणी आल्यानंतर पहिल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही 12 किलोचा फॅट लॉस केलाय. जसं की तुम्ही किती वर्षापासूनच ते वजन वाढवत गेला होता. ते फॅट शरीरामध्ये फॅट वाढत गेलतं आणि ते फॅट तुम्ही 2 महिन्यामध्ये नाहीसे केलंय, हे आपल्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर. सर, मला तुम्हाला एक विचारायचंय, की तुम्ही एक डॉक्टर आहात. बघा, मी कुठल्याही डॉक्टरला नावं ठेवणार नाही किंवा ठेवायचा अधिकारही नाही. कारण डॉक्टरांना हे एक देव मानलं जातं. बघा, आपण शेवटच्या क्षणी कुठल्याही क्षणी आपल्यावरती जर वेळ आली तर आपण डॉक्टरकडेच जातो. कारण डॉक्टर हे आपल्यासाठी परमेश्वर देवच आहेत. पण तुम्ही एक स्वतः डॉक्टर आहात, तरी पण वजन वाढत गेलं, चॅलेंज वाढत गेले. मग तुम्ही सांगता, की ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मी 12 किलोचा फॅट लॉस केलाय आणि आज मेडिकल फ्री जीवन जगतायत. त्याचं राज काय आहे बरं सर? मला असं म्हणायचंय की आपण जो आहार घेतो ना, तेच त्याचं सकस संतुलित आहार हेच राज आहे. कारण बऱ्याच वेळा मी स्विमिंग केलेलं आहे, सायकलिंग केलेलं आहे, बॅडमिंटन पण करत होतो आणि खाण्याच्या ज्या सवयी होत्या त्या चुकीच्या होत्या. कारण व्यायामाची सुरुवातच सकाळी चहा घेऊन करायचो. तर किती कॅलरीज बॉडीमध्ये जात होत्या. व्यायाम झाल्यानंतर परत आपण जो घरातला जो नाश्ता आहे आपला, तो घ्यायचो. पोहे किंवा उपीट असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील. त्यामुळे वजन कमी होण्यास कधीच मदत होत नव्हती. तर आहार जो आहे तो 80% जो आहार आहे, तर ते मी 100% ते मानतो, की आहारामुळे वजन कमी होतं. कारण तो लो कॅलरी डाएट आहे. कॅलरी कमीच जातात, पण आपल्याला प्रॉपर जे न्यूट्रिशन्स आहेत बॉडीला, आपल्या मसल्सना लागणारी जी एनर्जी आहे ती प्रॉपर मिळते आणि आपलं वजन पण वाढत नाही, शुगर पण वाढत नाही. दुसरी गोष्ट व्यायाम तर आहेच. व्यायाम करणं गरजेचं आहे. आपल्या सांध्यांची हालचाल करणं गरजेचं आहे. 20% व्यायाम महत्वाचाच आहे. आणि कोच जे सांगतात ते 100% मार्गदर्शन त्यांना फॉलो करणं गरजेचं आहे. आता मी जर डॉक्टर आहे म्हणून जर कवळे सरांना मी जर डिनाय केलं असतं किंवा ते जे सांगतायत ते जर ऐकलं नसतं, तर हा रिझल्ट कदाचित येऊ पण शकला नसता. तर आपण ही जी त्रिसूत्री आहे, आहार, व्यायाम आणि कोचचं मार्गदर्शन हे सर्वांनी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. सगळी माहिती आपले कोच आपल्याला देतच असतात कशा पद्धतीने आहार घ्यायचा आहे. तर हेच मी यालाच सक्सेस मानतो. क्या बात है! कारण पाहू शकता या ठिकाणी नवीन काही व्यक्ती असतात. कारण या ठिकाणी डॉक्टर कुणी नाहीत, पण आपल्याला एक डॉक्टर सांगतायत. आपल्याला एक डॉक्टर सांगतायत, की आपल्या शरीराची गरज काय आहे आणि बघा, त्या डॉक्टर साहेबांना सुद्धा पूर्वी माहिती नव्हतं, की काय खायचंय. सरांनी सांगितलं, की माझी सुरुवातच त्या चहापासून होत होती. माझी सुरुवातच सकाळची चहापासून होत होती. वजन वाढतच गेलं होतं, चॅलेंज वाढत होते. आपल्याला कोण सांगतायत? डॉक्टर साहेब सांगतायत. कारण ह्या ठिकाणी काय खायचंय, काय नाही खायचं, फक्त आणि फक्त हे आपल्याला आपले ग्रेट कोचच सांगू शकतात. वेलनेस कोचच सांगू शकतात. का? तर आपल्याला काय खायचंय आणि काय नाही खायचं त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला असतो आणि तो अनुभव आपल्याला शेअर करत असतात, की तुम्हाला हे खायचंय म्हणजे तुमच्यामध्ये हा बदल होईल आणि जगात नंबर 1 चा ब्रेकफास्ट. बघा सरांनी काय केलंय? चहा बदललाय. सकाळी सुरुवात होत होती चहापासून. त्याच शरीर शुद्धीकरण काढा सकाळी घेतायत आणि त्याचबरोबर सरांनी सांगितलं, की मी बॅडमिंटन होतो. क्रिकेट खेळत होतो. सगळे नाद होते, सगळे केले. पळायला पण गेले, सायकलिंग पण केलं. पण वजन काही कमी होत नव्हतं. त्याचं काय कारण होतं माहितीये का? काय खायचं हेच माहिती नव्हतं. ते सगळं आमच्या दोघांचंही वजन वाढलेलं होतं हे त्यांना दिसतच होतं. तर त्यांनी जस्टच जाता-जाता म्हटले, "सर वजन वाढलेलं आहे, काय करताय की नाही? तर आमच्या फॅमिलीमध्ये जॉइन करा." तर हे 8 महिने त्यांचं येणं कधीतरी यायचे, आम्हाला सांगायचे, पण मी काही लक्ष देत नव्हतो. आणि ज्या दिवशी ब्लड टेस्ट केली आणि मला मेडिकल चॅलेंजेस आले, त्यावेळी मी खरंच सीरियस झालो. आणि मग त्यावेळी मी प्लॅटफॉर्म शोधायला लागलो, की आता मला जाणवत होतं, की माझं वजन कमी करणं खूप गरजेचं आहे आणि वजन जर कमी केलं तर माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. कारण आपले जे व्याधी चालू होतात, तो आपला आहार आणि आपलं वाढलेलं वजन ह्या 2 गोष्टींमुळंच चालू होतात आणि आपल्याला कुठल्याही व्याधीवर जर कंट्रोल करायचा असेल, तर ह्या म्हणजे बेसिक गोष्टी आहेत, की आपला आहार चेंज करणं गरजेचं आहे आणि आपलं वजन आपल्या उंचीच्या मानानं असणं गरजेचं आहे. तर मी गोळ्या खाण्यापेक्षा किंवा बाकीचे सगळे मेडिकल ट्रीटमेंट घेण्यापेक्षा ह्या 2 गोष्टीवरच मी म्हणजे प्रयत्न करायचा विचार केला
आणि मला घरातून राहून माझ्या वेळेत बिझी शेड्यूल मधून व्यायाम करून मला हे सगळं साध्य करायचं होतं. तर म्हणून मला ही फॅमिली खूप आवडली, की माझ्या वेळेत मी घरातून न वेळ वाया जाता हे करू शकतो. आणि त्यामुळे मग मी सगळा विचार करून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि फॅमिलीमध्ये मी जॉइन झालो. क्या बात आहे! बघा पाहू शकता डॉक्टर साहेबांना सुद्धा त्यांचे कोच त्यांच्या क्लिनिकमध्ये भेटले आणि बघा आपण पण मला एक छानसं आवडलं सरांचं, की आता मला गरज आहे आणि ती गरज काय आहे, की मला मेडिसिन खाऊन माझं काहीतरी पुढं जीवन जगण्यापेक्षा सरांनी आपली गोल्डन फॅमिली, आरोग्य फॅमिली जॉइन केली. त्यांच्या कोचच्या मार्गदर्शनाखाली आणि नॅचरली त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या बिझी शेड्यूलमधून सकाळी बघा खूप व्यक्ती आता या ठिकाणी खूप व्यक्ती आहेत, कारणं सांगतात आणि कारणं सांगणारी व्यक्ती कधीही भविष्यात, आयुष्यात सक्सेस किंवा त्यांचा गोल जो आहे तो गोल अचीव्ह होत नाही. कारणं सांगणारी व्यक्ती हां. पण सरांनी कारणं नाही सांगितले. त्यांनी विचार केला, चला घरातूनच जर 1 तास मी एक्सरसाइज केली आणि जर मी कोचचं ऐकलं, त्यांचे कोच निवास खवळे सर जर ऐकलं तर नक्कीच माझ्यामध्ये बदल होतो आणि आता मला ती गरज आहे. त्यांच्या जसं लक्षात आलं, खूप व्यक्तीच्या लक्षात येत नाही. एक झटका पण बसावा लागतो बघा. डॉक्टर साहेबाला पण एक झटका बसला. ती धाप लागत होती आणि मग त्यांनी चेकअप केलं. टेस्ट केल्यानंतर त्यांना त्यांच्या आपले काय म्हणतो सीनियर डॉक्टर असतात. त्यांनी सांगितलं, की आता तुम्हाला वजन कमी करायला पाहिजे आणि डॉक्टर साहेबांच्याही लक्षात आलं, की माझं वजन वाढत चाललंय. मला हेल्थ चॅलेंज वाढणार आहेत आणि मग लवकरच त्यांनी आपली फॅमिली जॉइन केली. बघा, खूप व्यक्तीला मला एक सरांकडूनच संदेश घेणार आहे मी तो, की ह्या ठिकाणी कुणीही डॉक्टर नाही. बघा कुणीही डॉक्टर नाही. फक्त आपली खानपान चेंज केली जाते, लाईफस्टाईल चेंज केली जाते आणि मग अमेझिंग असा आपल्यामध्ये बदल होतो. कारण लाईफस्टाईल म्हणजे काय? आपली खानपान म्हणजे काय? तर आपण सकाळी काय केलं पाहिजे? मी डॉक्टर साहेबांकडून 1 मिनिटासाठी जाणून घेणार आहे, की आपण सकाळी केलं पाहिजे काय? आपल्या बॉडीची गरज काय आहे? आणि मग आपल्यामध्ये अमेझिंग असा बदल होतो. हा जगात नंबर 1 चा सकस आहार. तो कुठेही तुमच्या माझ्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला गल्लीमध्ये बनत नाही. ह्या पाठीमागे खूप मोठा बेस आहे. खूप मोठे सायंटिस्ट आहेत आणि त्या अशा सायंटिस्टनं बनवलेला हा सकस आहार आहे. बघा आपल्या घरामध्ये रस्त्यावरती वडापाव बनतो ना, तो कधी कुणी चेक केलाय का? रस्त्यावरती मला नावं नाही ठेवायचं. पण रस्त्यावरती वडापाव बनतोय, आपण जातोय, वास आला की आपल्या जिभेची जीभ वळवळ करते. आपण जातोय आणि ते वडापाव खातो. कधी चेक केला का कुणी? पण या ठिकाणी तो आपला बनतोय, आपण जो खातोय ना सकस आहार, हे 350 शास्त्रज्ञ चेक करतात. ह्याच्या पाठीमागे खूप सायन्स बेस स्ट्रॉंग आहे आणि तो मग आपल्यापर्यंत येतोय. आपण रस्त्यावरती काही दिसेल ते खातोय, त्याचा काहीही नाही. त्यामुळं काय होईल माहिती नाही, तरी पण खातोय. त्याच्यावरती माझा अजिबात शंका घेत नाही. आणि खूप युक्ती विचारतात, "हे खाल्ल्यानंतर मला बदल होईल का? किंवा मला काही होईल का?" अरे बाबा, रस्त्यावरती आपण खातोय, आपल्या शरीराचा फुटबॉल होत चाललाय. जसं की मगाशी फोटो दाखवला, बिफोर आफ्टर दाखवला सरांचा, डॉक्टर साहेबांचा. त्यांनी स्वतः सांगितलं, "मलाच काय खायचंय माहिती नव्हतं." मला काय खायचं माहिती नव्हतं आणि ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला काय खायचंय हे कळालं कोचच्या माध्यमातून आणि हा जगात नंबर 1 चा पौष्टिक आहार त्यांच्यापर्यंत गेला आणि आज सर आज किती गोळ्या चालू आहेत बरं तुम्हाला? सर ॲक्चुअली मी ज्यावेळी एम-डी मेडिसिन डॉक्टर होते, माझे फ्रेंडच आहेत. मी त्यांना दाखवायला गेल्यानंतर लगेचच त्यांनी बीपीची एक गोळी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याची एक गोळी स्टार्ट केली. तर मला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर मी डॉक्टर आहे तरी पण हे मी सांगतोय. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना एवढा वेळ नसतो, की तुम्हाला हे सांगावं, की तुमचं वजन कमी करा किंवा त्याचा फॉलोअप डॉक्टर घेऊ शकत नाहीत. हे फक्त काम हे आरोग्य फॅमिलीमध्ये आपले जे कोच आहेत तेच करू शकतात. फक्त डॉक्टर आम्ही काय करतो, आम्ही फक्त गोळ्या देऊ शकतो. गोळ्या खाऊन आम्ही टेम्पररी तुम्हाला रिलीफ देऊ शकतो. पण लाईफस्टाईल चेंज करण्याबद्दल तेवढा वेळ डॉक्टरांना नसतो आणि तुमचा फॉलोअप सुद्धा तेवढा घेऊ शकत नाही. त्यामुळं मी तेच केलं, की मला गोळ्या खायच्या नव्हत्या म्हणून मी माझ्या कोचचं मार्गदर्शन घेतलं आणि कसं आहे व्यायाम करणं हे कोणालाच आवडत नसतं. पाठीमागं ठेवणारा, आपल्याकडून व्यायाम करून घेणारा, आहाराबद्दल दररोज फॉलोअप घेणारा हा कोचच असतो. निवास कवळे सरांनी आणि त्यांच्या मॅडमनी हे खूप छान काम माझ्याकडून करून घेतलं. त्यामुळं मी फ्री राहिलो. मला सगळं माहिती आहे, काय खाल्ल्यानंतर काय होतं, काय खाल्ल्यानंतर काय होत नाही, कॅलरीज कशा घ्यायच्या. पण ते फॉलो होऊ शकत नाही. कारण मनुष्य प्राणी असा आहे, की त्याच्याकडून चुका या होत असतात आणि आळशी असतो.
त्याच्यामुळे हे फॉलो होत नाही. हे आरोग्य फॅमिली प्लॅटफॉर्म खूप छान आहे. इथे सगळेजण एकमेकांच्या वजन कमी करणं, हेल्दी लाईफ जगण्यासाठी पाठीमागे लागतात आणि मला खूप हे आवडलं. क्या बात आहे. खूप छान सरांनी सांगितलं, की ह्या ठिकाणी आपल्याला करायचंय काय? कारण सरांनी स्वतःचा अनुभव सांगितलाय. बघा या ठिकाणी 2-2 डॉक्टर आहेत. दिनेश कदम सर कुर्डुवाडी या ठिकाणाहून पण डॉक्टर आहेत. कारण बघा ते वय वर्षे 70 आहेत. खूप मोठे डॉक्टर आहेत. आणि ह्या कॉलवरती फक्त आणि फक्त आपणच नाहीत, सर्वसामान्यतः आपण आपल्याला काही माहीत नाही, पण डॉक्टर सुद्धा आहेत आणि ते स्वतः सांगतात, की मला खूप छान आवडलं सरांनी सांगितलं, की आम्ही फक्त तुम्हाला तात्पुरती रिलीफ देण्यासाठी मेडिसिन देऊ शकतो. आमच्याकडे वेळ नाही तुमचे वजन कमी करण्यासाठी किंवा तुम्हाला एवढं तुमच्या मागं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगण्यासाठी वेळ नाही. कारण आम्हाला हजारो पेशंट आमच्याकडे येत असतात आणि त्यांना आम्ही जेवढा वेळ आहे तेवढा आम्ही देऊ शकतो. एका पेशंटला एवढा वेळ, तुमचं वजन कमी केलं पाहिजे, तुम्हाला हे खाल्लं पाहिजे, तुम्ही ते Recording केलं stopped. पाहिजे, असा आमच्याकडे नाही सर, मी कोलेस्ट्रॉलची गोळी त्याच वेळी बंद केली होती आणि बीपीची पण मी बंद केलेली आहे गोळी. कारण ते मार्गदर्शन घेऊनच केलेली आहे. स्वतः डोक्याने केलेली नाहीये. तर आता मी कुठल्याच गोळ्या खात नाहीये. कुठलीही गोळी मी खात नाही सध्या. क्या बात आहे. पाहू शकता हा सरांचा वैयक्तिक अनुभव आहे. एक ठिकाणी कुणी डॉक्टर नाही. डिस्क्लेमर आहे. कारण साहेबांनी डॉक्टर साहेबांनी स्वतः डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांच्या 2 गोळ्या बंद केलेल्या आहेत. कारण ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर अमेझिंग असा जगात नंबर 1 चा सकस संतुलित आहार इनटेक केला आणि मग अमेझिंग असा बदल झाल्यानंतर आपल्याला मेडिसिनच्या गोळीची गरजच भासली नाही. गरजच लागली नाही कारण आपले हेल्थ चॅलेंज निघून गेले आणि आपल्या गोळ्या बंद झाल्या. या ठिकाणी कुणी जर असाल, नवीन असाल, फक्त आपल्या कोचचं मार्गदर्शन, आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपल्या जर काही गोळ्या चालू असतील, तर आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपल्या गोळ्या डॉक्टरांना विचारून घ्या आणि डॉक्टरच्या सल्ल्याने त्या बंद करा. कुणी मनानं बंद करू नका. तर येस खूप छान वाटलं डॉक्टर साहेबांचा अनुभव ऐकून आणि त्यांच्यामध्ये झालेला अमेझिंग असा बदल. तर नक्कीच डॉक्टर साहेब आम्हाला तुमचा 1 तास तुमचा आम्हाला हवा आहे, की आरोग्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी. कारण डॉक्टरच बघा वेलनेस कोच आणि डॉक्टरच हे करू शकतात. 2च व्यक्ती आपल्याला बरं बनवायचंय, चांगलं बनवायचंय हे 2च व्यक्ती करू शकतात. ज्यावेळेस आपण जास्त सीरियस होतो, त्यावेळेस दवाखान्यामध्ये जातो आणि ज्यावेळेस आणि ह्या ठिकाणी बघा वेलनेस कोच काय करू शकतो, तुम्हाला दवाखान्यात जायची वेळच येऊ नये म्हणून वेलनेस कोच तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. हे 2च व्यक्ती तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतात. तर नक्कीच तुमच्याकडून आम्हाला 1 तासाचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच घेऊ तुमच्याकडून. तर आज खूप छान वाटलं तुमचा स्वतःचा अनुभव ऐकून. तर येस. पाहू शकता